हॅलो एव्हरीवन. आज आपण आपल्या चॅनलला पहिल्यांदा रेसिपी अपलोड करणार आहोत, ती पण कच्ची पपईचे पकोड्यांची. हे अशा 3 पपई आलत्या. बाकीच्या सर्व पपई छोट्या छोट्या आहेत आणि बाकीचे फुलं आले आहेत झाडाला. पण ह्या 3 पपईमधले ह्या 2 पपई पाडायला लागल्या आहेत. तर ह्या पिकल्या तर मग आपण पपई संपूर्ण कच्ची आहे, तर आपण हिला धुवून खिसून हे जे पपईचे पकोडे करू. तर ती रेसिपी मी आज आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे, तर स्टे ट्यून. आणि हा आपला रेसिपीचा फर्स्ट ब्लॉग आहे आपल्या चॅनलवर. तर तुम्ही पहिल्यांदा आला असताल तर सबस्क्राईब करा चॅनल आणि रेसिपी नक्की पहा. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. आपली एकुलती एक लाडाची लेक. पपईच्या पकोड्यांसाठी आपण ही इंग्रेडियंट्स घेतले आहेत. ही किसलेली पपई, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर, हे 3 मसाले आपण मिक्स करून घेतले आहेत. हे 1 टेबलस्पून घालायचे आहेत. त्याच्यानंतर चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, कापलेली हिरवी कोथिंबीर, 3 टेबलस्पून बेसन पीठ, चवीपुरते मीठ आणि 1 लिंबू. आणि इथं आपण अद्रक लसूणची पेस्ट घालू. आपण 1 टेबलस्पून घालणार आहोत. आता आपण हे मसाले, हळद, हिंग आणि कोथिंबीर पहिला कच्ची पपई किसलेली आहे त्याच्यात टाकून घेऊ. हे सगळे मसाले व साहित्य एकत्र करून मग आपण एकजीव करून कालवून घेऊ. बेसन पीठ आणि मीठ हे आता मी पपईमध्ये घातले आहे. पहिला आपण अर्धा लिंबू पिळून बघू चवीनुसार आहे, त्याच्यात मग दुसरा पण टाकून घेऊ. कारण की पूर्ण एक टाकला तर खूप आंबट पण होऊ शकतं. कोणाला आंबट आवडतं, कोणाला नाही आवडत. त्यासाठी आपण अर्धा लिंबू पहिला घालून घेऊ. हे सगळं साहित्य आपण पपईमध्ये टाकून दिलेलं आहे. आता हे घातलेलं साहित्य आपण एकजीव करून त्याचे बॉल्स करू. सर्व साहित्य पपईमध्ये एकजीव करून घेतलं आहे. अजून थोडी जिथं जिथं पपई दिसतीये तिथं पण आपण ह्याला एकजीव करू. कलर बघा, आता मिरची पावडर सारखा कलर त्याचा रेड कलर झाला आहे. म्हणजे आपण खूप चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेतले आहे. हे व्हेज पकोडे आहेत, पण ते टेस्ट चला एकदम चिकन पकोड्यासारखे लागतात. कोणाला एप्रिल फुल बनवायला खूप चांगलं आहे, पण तुम्हाला फक्त त्यात नॉनव्हेजची टेस्ट नाही लागणार, पण तंदुरी पकोड्यासारखं एकदम टेस्ट येते त्याची. तुम्ही सर्वांनी एकदा तरी आपल्या घरी ट्राय करून बघावे. तर आपण हे सर्व मिक्स करून घेतले आहे मसाले आता पपईमध्ये. आणि ह्याची अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. बेसन पीठ आपल्याला कमी जास्त आपण करू शकतो. खूप जर जे असे बॉल्स एकदम घट्टशीर नसेल होत तर तुम्ही आणखीन तुम्हाला वाटले तर बेसन पीठ घालू शकता. मी बरोबर बेसन पीठ घेतलं होतं म्हणून मी काही आणखी बेसन पीठ. तर आता हे जे कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही की हे असे आकाराचे बॉल्स होऊ शकतात. तुम्ही हे असे शिक कपाप टाईप पण त्याला शेप देऊ शकता. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही पकोड्याला शेप देऊ शकता. ह्याला पपई कोफ्ते पण आपण बोलू शकतो. हो, हे जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आले आहात तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण की हे आपल्या चॅनलमधला हा फर्स्ट रेसिपी आहे. कारण की रेसिपी व्हिडिओ आहे. बिकॉज मी जास्त रेसिपी व्हिडिओज टाकले नाही आहेत. आपल्या ह्याच्यात पर्सनल ब्लॉग्स, ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स, कॉमेडी ब्लॉग्स, इंस्टाग्राम्स रील्स, मेकअप रील्स असे मी अपलोड करत असते.
पण हे फर्स्ट टाईम जर तुम्हाला आवडलं माझी ही रेसिपी अपलोड केलेली तर मग मला कमेंट करा. कमेंट करून मला नक्की कळवा की जर तुम्हाला आवडले तर मी अजून रेसिपी नक्की ट्राय करून अपलोड करायचा प्रयत्न करेन. थोड्या वेळाने आपण ज्याला फ्राय करायला घेऊ. मॅरिनेशनसाठी आपण ह्याला 20 मिनिट्स बाजूला झाकून ठेवूया. ट्वेंटी मिनिट झाले आहे. आता आपण फ्राय करायला घेऊ. तेल गरम करून घेतलं आहे आणि आपण आपल्या पद्धतीने शेप देऊन फ्राय करू शकता पकोडे. मी स्मॉल साईजमध्ये शेप दिला आहे, तुम्ही मोठेही करू शकतात, मोठीही साईज ठेवू शकता. फ्राय झाले आहेत आपले पकोडे. अशा प्रकारे तुम्ही पकोडे करून खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.